नाही ती माग ते काय ते हार्वेस्ट वगैरे त्याच्यामधनं ती सँडविचेस वगैरे असं सलाड, ते डाएट सलाड वगैरे, सँडविचेस हां, आणि हे. ते रात्रीचं तेच असतं तिथं. आणि आत्ता तिने ऍक्च्युली काही दिवस म्हणजे 1 महिना मी बघतोय ना, तिने एकदमच डाएट सुरू केलेलं आहे. हो? नर्सिकांनी अच्छा. म्हणजे एकदमच स्ट्रिक्ट. वा 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 वा. मग आता तुमचं बरं आहे, म्हणजे खर्च कमी होणार आहे तुमचा एक काय दौऱ्यावर. आता रसिकाने डाएट सुरू केलं. कोकणात कोण कुठे तिला स्विगी देवगी द्यायला येणार आहे? हो, तुमचा आता कोकण दौरा आहे ना, मग तिथे रसिकाचं कसं होणार? स्विगीवरनं कसं सँडविच येणार? काय हॉटेलमधून निघताना काहीतरी खाईल ते थोडस रसिका किंवा ऐक. काय. म्हणजे शो नंतर तर डेफिनेटली ती जेवणार नाही, हे मी सांगू शकतो. पण असं नाही, ते म्हणतात ना, खाण्यासाठी जन्म आपुला. हा खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी खावं, काय वाटतं तुला? हे जगण्यासाठी खावं. म्हणजे जगण्यासाठी तुझा पॅटर्न कुठला आहे? जगण्यासाठी खावं. हा जगण्यासाठी खावं. खूप असं खा 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 करण्यात काय पॉईंट नाही. जे करायचं ते मॉडरेशन मध्ये करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे खाल्लं आता इथे तुम्ही खूपच खाता तिथपर्यंत येईपर्यंत असं नाही. ते म्हणतं ते आहे ना 80%, काय 20% तुमचं पोट जरी तुम्हाला भूक असेल तरी ते रिकामच ठेवावं. बरोबर. मग तुम्हाला नंतरचं मील पण तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतरचं रात्रीचं पण तुम्ही एन्जॉय करू शकता. बरोबर. आणि बाकी माझं ते डिटॉक्सचं सगळं असतंच ना, सगळं जिरा बिरा, त्याचं पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी. तू हे सगळं फॉलो करतोस? हा, हे सगळं मी फॉलो करतो. म्हणजे ते रात्री बऱ्याचदा जिरं भिजत घालणं पाण्यात आणि मग सकाळी ते पाणी पिणं, हे सगळं तू फॉलो करतो? हा, हे सगळं फॉलो करतो मी. बरं, आता या चिकनचं मला सांगशील कसं लागतंय तुला? घरची चव येते की नाही? हो, प्रश्नच नाही. हे म्हणजे ग्रेव्ही बघितल्यावर असं वाटतं की घरी नॉर्मली आपण खातो घरची चव आहे. हो, अगदीच घरची चव आहे. पण हे चांगलं आहे ना, म्हणजे हे खाण्यासाठी सुद्धा खास यायला काहीच हरकत नाही आहे. बरोबर. एवढी चांगली सगळे मेनू चांगले आहे असे. तुला आता स्ट्रीट फूड खाऊ शकतोस, तू एन्जॉय करू शकतो, कारण लोक बऱ्याचदा मराठी लोक ओळखतात आणि हे करतात, त्यामुळे असं बिंदास जाऊन तू पाणीपुरी खाणं, चाट खाणं हे एन्जॉय करतोस अजून हो, पण? करतो ना. की घरी मागवतोस ते पण? नाही नाही जातोस? स्पेसिफिक भैयाच्या एकतर हातचीच पाणीपुरी खायला आवडते की आजकाल हायजेनिक हातामध्ये ग्लोव्ज ते तर घालून झालंच जे आहे ना. करतात ते कसं ते तुला तर आवडते? नाही, पण ते सगळीकडे आता ते ग्लव्स तर झालेलेच आहेत. मी कधी कधी जातो शर्मा भेलपुरी हाऊस, पार्ला. हां. आणि माझी स्वतःची आई सुद्धा छान बनवते. मस्तच बनवते पाणीपुरी. पाणीपुरी. हा, मग ते घरी असेल तर मी 35-40 तर एका वेळेस होतं माझं पाणीपुरीचं. 35-40? हा, तेच म्हटलं, तू अजून रिॲक्ट कशी मी करणार? तेच बोलते, मी नाही ऐकते. मी 35-40 म्हणजे घरी खातोस की बाहेर पण नाही, खाऊ नाही, शकतोस? बाहेर म्हणजे बाहेर खाल्लं असते एका प्लेटमध्ये नॉर्मली 6 पुऱ्या असतात आम्ही ना, लहानपणी म्हणजे 5-6 प्लेट भैया पण बघत बसेल. आत्या आणि माझे कॉम्पिटिशन लागली की लहानपणी 4 प्लेट वगैरे जायचे. काय बोलतोस? हो, तेवढं तर मी करायचो. 24 पाणीपुऱ्या खायचो मी. मग त्या दिवसात जेवायचं नाहीस तू पाणीपुरी खाऊन? हा, म्हणजे नाही, त्यानंतर तू जेवू शकतोस का पाणीपुरी एवढ्या नाही खाल्ल्याने? मोस्टली नाही जेवायचो, कारण आम्ही संध्याकाळी 7-7:30 वाजता ते खायचो. मग काय मोस्टली आय डोंट थिंक सो मी जेवायचो. मला सांग, बऱ्याचदा तुम्ही आता ऍक्टर लोकांचं एक असतं की आपली स्किन व्यवस्थित राहावी, आपली फिटनेस बरोबर तुम्ही स्किनचे आहे त्यासाठी तू स्पेसिफिक खाण्यामध्ये हे करतो की हे टाळावं ते टाळावं की नको या स्किनवर इफेक्ट होतो, स्पेसिफिक खाणं टाळतोस? स्किन केअर तर असतेच ना. मग खाणं टाळण्याचं मला असं काही वाटलं नाही की की ऑइली खायचं नाही, जास्त ऑइली आपण खाऊ नये, नाही, किंवा जास्त जास्त oily- चरबीयुक्त काही खाऊ पण नये, मी कधी खाल्लेलंच नाही ना. असं करते लिमिटमध्ये. तेच सांगतोय मी. मी तसं कधी खाल्लेलंच नाहीये की खूप ऑइली आहे हे. माझं झालंय. ए, भात खायचंय, कोकणातला माणूस आणि भात नाही खाणार असं कसं होईल? थांब मी देते. बस बस बस. थांब, बिर्याणी आहे आय थिंक सो. म्हणजे बिर्याणी पुढे असताना आपण खाऊ नये, हो, टेस्ट करायला टेस्ट करायलाच पाहिजे. किती वर्ष वंचित राहिलो होतो रस्सा आणि मटण कोल्हापूरचं खायचं त्या पट्टले. मी किती वर्ष वंचित राहिलो होतो. माझ्या घरात आई असतानाही का? पण म्हणजे नाही, मला ती काय कॉन्सेप्टच नाही पटायची. भाताबरोबर मी खातात किती वर्ष असं. माहितीये का तुला, पुरणपोळी बरोबर कटाची आमटी नाही खाल्ली आहे.
ते तर सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन हेच आहे. सांगतोय मी तुला. ना माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच वाटायचं की असं हे असं काय कोण खातं बरोबर- का? हा हे काय हे मॅच नाही होणार किंवा काय वगैरे. तेच मी जेव्हा जायचो तिकडे तेव्हा माझ्या मावश्या सांगायच्या ना, अरे अच्छा. खा, तू खाल्लं नाही तुला कळणार कसं वगैरे. मला नाही खायचं. हा, तिथल्या मोठ्या चपात्या खाऊन माझ्या 2 चपात्या खाऊन पोट तिकडे भरायचं. चपात्या मोठ्या असतात, हो आपल्याकडे थोडे नाजूक असतात. हो. बरं, आता आपण एक राऊंड घेऊया. जरा फन रॅपिड फायर राऊंड आहे हा. जर अनिकेत विश्वासराव एक पदार्थ असतात तर तो कोणता असता? मी तो पदार्थ असतो, मी पाणीपुरी असतो. पाणीपुरी आवडत नाही असं कोणीही जगात नाहीये, त्यामुळे मी पाणीपुरी असतो. म्हणजे तू सगळ्यांना आवडला असं जसं आता आवडतोस. तू एखादा समजा तुझ्यासोबत समजा आपण जाऊ तिथे खाऊची एक ट्रिप केली, हां टूर केली, तर तुला कोणत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला सोबत घेऊन जायला आवडेल जी फूडी आहे तुझ्यासारखंच? माझ्या या टीमलाच प्रियदर्शन, रसिका, गौतमी आणि सुशील स्वामी. सगळे फूडी आहेत? हां, बरं. किंवा ऑफकोर्स सूर्याची पिल्ले पण हे पण. तर नाराज होतील. नाही, ते लोक पण आहेतच हा पूर्वी. सारखं 2 पण वाजून हे 22 non-veg पण आहेत ना. तिकडे व्हेज आहेत जास्त. जलद उत्तर द्या आता झटपट जरा. वडापाव की मिसळपाव? वडापाव. घरचं जेवण की रेस्टॉरंट? घरचं. तिखट की गोड? तिखट. स्ट्रीट फूड की फाईन डायनिंग? फाईन डायनिंग. पुणे फूड की मुंबई फूड? मुंबई फूड. आता हे उत्तर कदाचित तुझं हेच असेल. पाणीपुरी की भेळ? पाणीपुरी. रात्री 2 वाजता भूक लागली तर? मी अवॉइड करेन खाणं. नाही खात? भूक लागली असेल तर? मग मी काय हळद दूध घेईन किंवा मग शेक घेईन. पण आय डोंट थिंक सो मी खाईन 2 वाजता उठल्यावर. ओके. शाकाहारी की मांसाहारी? मांसाहारीच. हो. हार्डकोर मांसाहार हा म्हणजे की स्पेसिफिक काही शाकाहारी जर तुला डिश असेल? मेजरली आता मांसाहारीच ना, म्हणजे मी रेग्युलरली खातो म्हणजे मी तसं मांसाहारीच आहे. बरं, एक थोडासा विचार करायला लावणारं हे आहे की अनिकेतची फिल्म किंवा अभिनयाशी जोडून एक मी हे विचारते, म्हणजे तुझ्या फिल्म रिलेटेड, की जर एखाद्या चित्रपटाचं नाव तुझ्या खाण्यावर ठेवायचं असेल तर काय असेल ते? पिक्चरचं नाव पण तसं चांगलं वाटायला पाहिजे ना. फक्त लढचं सांग मला, कशाशी कनेक्ट करशील खाण्याच्या? मिसळ. ओ मिसळ होती. आणि मग किती तर्री टाका रे तुम्ही त्याच्यात. झणझणीत झणझणीत मिसळ. होते सगळे. मांजरेकरांचा सिनेमा म्हटल्यावर काय. आणि तुझा आणखीन कुठला चित्रपट आहे ज्याला तू बिर्याणीशी कनेक्ट करतोयस? कारण आता आपण बिर्याणी पण खातोय. बिर्याणीशी कनेक्ट करतो मी म्हणेन पोस्टर बॉईज. ओ येस. ऍक्शन सीन केलायस एकदा एखादा जबरदस्त, किंवा फक्त लढमणामध्येच खूप ऍक्शन सीन्स होते, तर ऍक्शन सीन नंतर तुला एनर्जी ड्रिंक घ्यायला आवडतं की उसाचा रस घ्यायला आवडेल? डिपेंड्स असेल. उसाचा रस घ्यायला आवडेल. डाएटवर असताना चोरी करून खाल्लेला पदार्थ? नाही, मी कधीच डाएटवर केलंच नाही ना डाएट. शूटिंगवर सगळ्यांपासून लपवून ठेवलेला खाऊ आहे का, असं ठेवतोस का कधी हो, की नाही बाबा ठेवतो हे ना. मला हो, हवंय हो, आता? हो. कोणता कोणता ते आठवत नाही मला, पण मी लपवून ठेवतोस खाऊ? पण केलेलं आहे वगैरे असं केलं नाही मी. कपड्यांच्या मागे खाली वगैरे असं ठेवलेलं. कारण तो राहणार नाही मग. हा, मग तो रूममेट आंघोळीला वगैरे गेला तेव्हा पटकन खायचं वगैरे. असं तर करायलाच हे फार आधी व्हायचं की आता? कारण तेव्हा सगळं बजेटमध्ये असायचं, आता तसं बजेट वाढलंय त्यामुळे आता कदाचित नसेल होते. आता तसं मी पण फार फूड कॅरी नाही करत. आता तिथे जाऊन मिळतं, तिथे जाऊन विकत घेऊ शकतो. बरं, कोणत्या कोस्टार सोबत तुला जास्त डिशेस, वेगवेगळे पदार्थ, क्युझिन्स असं खायला आवडतं? तू जास्त तो कोस्टार असलं की खुश असतं की आपल्याला हे सगळं ट्राय करायला मिळेल, कारण त्याला नॉलेज आहे. पुष्कर. हा, खवय्या आहे तो. पहिला पुष्कर, मग सुबोध पण. तू पावसाळ्यात कोणते पदार्थ खायचे टाळतोस आणि कोणते खातोस? गांडूळ. म्हणजे हायजेनिक. तुम्ही लोक खूप डाएट वगैरे पावसात पाणीपुरी जास्त खातोस, तू खात नसशील? नाही खात. नाही खात. तेच मी विचारते मग, नाही, पावसात पाणीपुरी खाणं नाही, टाळतोस? बाहेर स्ट्रीट फूड काहीच नाही. काही नाही खात. तेच मी विचारते की पावसाळ्यात तू जे खातोस ते पदार्थ पावसाळ्यात खाल्ले जात नाहीत, आपण टाळतो. चाट आयटम स्ट्रीट फूड काहीच नाही. लहानपणी आई द्यायची तो खाऊचा डबा आठवतोय? त्याच्यात काय काय असायचं? खाऊचा डबा मी शाळेतला लहानपणीचा. पोळी भाजी सोडून एखादा दिवस असतो की जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं डब्यात असायचं, मग तो खाऊचा डबा तुला आज इथे आम्हाला आमच्यासोबत शेअर कर की त्यात काय काय असायचं. आता
सांगतो मला त्या मेमरीज इतक्या आहेत म्हणजे तिखट पुरी आणि सॉस असायचा, साबुदाण्याची खिचडी असायची किंवा भेंडीची भाजी, चपाती वगैरे कधी असायची. तर हे सगळे जे पदार्थ आहेत ना ते घरी जरी बनवले तरी सुद्धा मी थंड करून खातो, थंड झाल्यावर खातो मी. का? कारण की डब्यातली ते थंड ती टेस्ट रुळली आहे हा रुळली आहे ती. कारण तेव्हा आपण शाळेत जायचो तेव्हा गरम गरम डब्बा असायचा, मग रिसेस व्हायची तोपर्यंत तो थंड व्हायचा, त्यामुळे आपल्या जिभेला थंड खाण्याची सवय हा, लागली. त्यामुळे ती आणि बेसिकली ती टेस्ट वेगळी. वेगळी ते बनल्यानंतर मुरल्यानंतर किंवा काय. म्हणजे आता समजा वांग्याची भाजी केली हा. तर मी ती केल्या इमिजिएटली खात नाही, अच्छा. मी ती 1-2-3 तासांनी वगैरे खातो. बेसिकली तुला वांग आवडतं? मला सगळ्याच भाज्या आवडतात. गुड. म्हणजे त्यातल्या त्यात वांग्याची रश्शेवाली भाजी आईने केली असेल तर ती मला जास्त आवडते. वांग्याची सुकी भाजी केली असेल तर मग ती मला त्याच्या इन कंपॅरिझन कमी आवडते. कमी आवडतं. पण मग मी वरण आणि तूप घेऊन ते कंपन्सेट करतो.